नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला तिचे रक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. राखी बांधण्याशी संबंधित एक खास गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल, ती म्हणजे भद्रा काळात राखी बांधू नये. शास्त्र आणि मुहूर्तामध्ये भद्रा कालावधी अशुभ मानला जातो. तर यावर्षी राखी पौर्णिमा कधी साजरी होणार आहे, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, भद्रा काळ कधी समाप्त होणार आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी कशी बांधावी, राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. तारखेप्रमाणे बघितलं तर यावर्षी म्हणजे 2024 या वर्षात रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरं केलं जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी ही 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होणार आहे आणि 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 11:55 समाप्त होणार आहे. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. मान्यतेनुसार या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, ज्यामध्ये राखी बांधणे देखील समाविष्ट आहे. भद्रा काळात राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतात आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कार्य शुभ मुहूर्तावरच करावे. यामुळेच लोक राखी बांधताना भद्रा काळ लक्षात घेतात आणि केवळ शुभ मुहूर्तावरच राखी बांधली जाते. तर भद्रा काळाची सुरुवात ही पौर्णिमा तिथीपासूनच म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:04 भद्रा काळ सुरू होत आहे आणि 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 भद्रा काळ समाप्त होत आहे. आणि राखी बांधण्याची शुभ वेळ बघितली तर यावर्षी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 सुरू होणार आहे आणि राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा रात्री 9:07 असणार आहे. एकूणच शुभ मुहूर्त 7:37 असणार आहे. तर तुम्ही हा शुभ मुहूर्त लक्षात घेऊन राखी बांधू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती, विधिवत रक्षाबंधन कसे करावे ते आपण बघूयात. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून स्वच्छ धुतलेले कपडे घालून किंवा नवीन कपडे घालून रक्षाबंधनाचा सण साजरा करावा. सर्वात अगोदर घरातील देवतांना नमस्कार घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. एका ताटात किंवा ताम्हणात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता ह्या पाण्यात थोड्याशा वल्या करून घ्याव्यात. त्यासोबतच निरंजनही तयार करावे. राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी. रक्षाबंधनाचा विधी सुरू करताना भावाचे मुख हे पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच नसेल तर रुमाल बांधावा. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा तिलक लावावा. कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. या विधीनंतर भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यावर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी. भाव मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. आपण आता शेवटी राखी बांधताना कोणते मंत्र म्हणावे ते बघणार आहोत. सिंदूर सौभाग्यवर्धनम पवित्रम पापनाशनम आपदहरते नित्य लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. हा मंत्र तुम्ही टिळा लावताना म्हणू शकता. त्यासोबतच
येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल. हा मंत्र तुम्ही राखी बांधताना म्हणावा. यामुळे राखीमध्ये शक्तीचा संचार होतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.